Hello children, welcome to the YouTube channel of Pelkin National School, Vasai East. This is from Mrs. Jyoti Kulkarni, your subject teacher of Marathi. मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वी सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 14वा अप्पाजींचे चातुर्य हा पाठ शिकवणार आहे. चातुर्य म्हणजे काय? स्मार्टनेसपणा. अप्पाजी नावाचे एक गृहस्थ असतात, एक पर्सन असतो. त्याचं चातुर्य काय आहे ते आपण पाहूया. खूप जुनी गोष्ट. विजयनगर जेव्हा कृष्णदेवराय राज्य करीत विजयनगरमध्ये जेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते, त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. बहुत पुरानी स्टोरी है. विजयनगर आपने हिस्ट्री में पढ़ा होगा. उधर के जो राजा थे कृष्णदेवराय, उनके पास एक प्रधान था. उसका नाम था अप्पाजी. तर तो खूप चतुर म्हणजे हुशार, स्मार्ट बहुत था. अभी आगे. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींच्या चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? तर दुसऱ्या राज्यात एक राजा होता उत्तरेकडे. कोण? कलिंग राज्य. तर तो कृष्णदेवरायांना म्हणाला की तुमच्या इथे कोबी, म्हणजे त्याला अप्पाजींचं चतुराईचं माहिती होतं. जब बच्चों एक कोई गांव में कोई ऐसे स्मार्ट व्यक्ति होता है, पहले केस में अभी भी होता है, बट पहले तो उसकी स्मार्टनेस देखने के लिए दूसरे गांव के दूसरे राज्य के राजा उत्सुक होते, एक्साइटमेंट रहते. तो वो बोलते हैं अभी इसकी तो परीक्षा लेनी पड़ेगी. तो कैसे? तो वो कृष्णदेवराय को बोलते हैं कलिंग राजा कि आपके राज्य में बहुत अच्छे कोबी मिलते हैं, तो मुझे आप कोबी भेज सकते हो क्या? तो उन्होंने हाँ बोला. भी आगे. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाडीतूनच. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत असत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राज्याला वाटले. देखो बच्चों, पहले के ज़माने ट्रैवलिंग नहीं था, तो बैलगाड़ी थी. तो बैलगाड़ी से भेजने के लिए 3 महीना लगता था. तो कोबी तो खराब हो जाता था. तो कृष्णदेवराय को भी चिंता हो गई कि मैं इनको कोबी कैसे भेजूं, यानी ताजे. अगर मैं अभी भी भेजूंगी तो 3 महीने में वो पूरा खराब, 4-5 दिन में तो खराब होगा. तो कैसे क्या करूं? तो आपली शंका त्याने अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे? एका गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोचेपर्यंत कोबी तैयार होती. देखो बच्चों, ये स्मार्टनेस है. उसका दिमाग चल गया. अभी 3 महीने कोबी तो खराब हो जाएगा. तो राजा ने क्या किया, अपने जो प्रधान थे अप्पाजी, उनको ये बोला कि ऐसा है, मुझे कोबी भेजने का है, कैसे भेजूँ, खराब हो जाएगा. तो उन्होंने बोला इसमें क्या है, जो बैलगाड़ी है उसमें खाली जो बैल हाँकने वाला है बैलगाड़ी, उसके बैठने के लिए जगह, बाकी सब में मिट्टी भरो, उसमें कोबी का बीज डालो और रास्ते में रोज उसको पानी डालने के लिए बोल दो. तो जैसे वो पानी डालेगा वैसे 3 महीने में उसके दूसरे राज्य में जाते थे कोबी उग जाएगी. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्याने ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राज्याला ताजी कोबी मिळाली. त्यांना आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. बघा मुलांनो, जसं अप्पाजींनी सांगितलं त्याप्रमाणे बैलगाडीमध्ये माती भरली, कोबीचे बी टाकले आणि ती बैलगाडी रवाना केली कलिंग देशाला.
कलिंग देशात 3 महिन्याने पोहोचेपर्यंत छान ताजे ताजे कोबी तयार झाले. कलिंग राज्याला आनंद झाला. यानी जैसे अप्पा जी ने बोला वैसे राजा ने किया. मिट्टी डाली बैलगाड़ी में और वो गाड़ीवान जो गाड़ी हाँकता है उसको रोज पानी डालते हुए ऐसे बोला और 3 महीने में कलिंग देश में पहुंच गया तो अच्छी खासी कोबी तयार हो गई. एका गाडीत झालं. 3 महिन्यानंतर ती कलिंग राज्यात पोहोचली. कोबी मिळाली. अप्पाजींनाही कौतुक. तो उसको अप्पाजी का स्मार्टनेस की बहुत खुशी हो गई. ॲप्रिसिएशन किया. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंग राज्याला वाटले. त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या मागवल्या व म्हणाले, या तिन्ही मूर्ती दिसायला सारख्या आहेत. त्यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. बघा मुलांनो, राजा है वो परीक्षा लेगा ही. तो एक कोबी की छोटी सी परीक्षा ली. उसके बाद अप्पा जी और स्मार्ट कैसे है करके उन्होंने बोला कि मैं तुम्हारी आपकी और परीक्षा लेना चाहता हूँ. ये 3 जो मूर्ति है उसमें से एक एकदम खराब है, एक थोड़ी अच्छी और एक सबसे अच्छी है. तो आप कैसे पहचानोगे कि इसमें से खराब, अच्छी और एकदम अच्छी कौन सी है. त्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. तिथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. बघा मुलांनो, अभी उसका फर्स्ट एग्जाम अप्पा जी का जो मूर्ति, उसने क्या किया, एक तार ली और तार कान में डाली और वो किधर से कानात घातली आणि ती मूर्तीच्या तोंडातनं यानी कान में डाली और तुरंत मुंह में से बाहर आई. तो वो मूर्ति एकदम खराब थी. यानी जो मूर्ति अच्छी होती है यानी होल होता ना, तो कान में डाली तो मुंह में कैसे आ सकती है. तो वो यानी वो परीक्षा लेके ये भी तैयार हो गए. अप्पाजी म्हणाले, निकृष्ट मूर्ती ही निकृष्ट मूर्ती. निकृष्ट म्हणजे काय, एकदम खालच्या ह्याची मूर्ती आहे. मग नंतर अप्पाजींनी ही तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ति. तो उन्होंने दूसरी मूर्ति ली और वो एक कान में वो तार थी ना जो कान में डाली एक कान में और दूसरे कान से वो बाहर आई. तो ये बोले थोड़ी अच्छी है, एकदम अच्छी नहीं है. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजीने हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर आली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ति आहे. तीसरी मूर्ति होती जो एकदम अच्छी थी, उसमें क्या किया उन्होंने, जो तार थी वो ये कान में डाली एक ही. वो तार ना दूसरे कान से बाहर आई ना मुंह से बाहर आई, एकदम उधर ही अटकी रही. तो ये एकदम अच्छी मूर्ति. तर अप्पाजीने कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर आली, ती निकृष्ट. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्या खोटा खरे खोटे पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. या मूर्तीचा अर्थ तो उसने अप्पाजी ने पहले मूर्ति का अर्थ बताया कि जब एक कान में डाला तो नाक मुंह से बाहर आई. इसका मतलब क्या, जो आदमी दूसरे को बोलता है वो अपने तक नहीं रहता है, उसने वो मुंह से खोलता है. यानी तार निकली कान से और आई मुंह से, उसने सब जगह बातें स्प्रेड की और उसके बाद वो पूरी दुनिया को पता. तो इससे समाज की हानि होती है, समाज बिगड़ जाता है. इसलिए चुपचाप नहीं बैठता. ये इसका मतलब है एकदम नीची का इसकी निकृष्ट मूर्ति है, अच्छी मूर्ति नहीं है. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. आता ह्याच्यात दूसरी मूर्ति में क्या था, एक कान में तार डाली दूसरी कान से बाहर आई. उसमें क्या होता है,
समाज का यानी वो खुद भी एक कान से सुना और दूसरे कान से छोड़ दिया। लेकिन कभी कभी जो अच्छी बात है या बुरी बात है, अगर सचमुच अच्छी है तो 4 जन को बोलो, उससे समाज सुधरेगा। अगर बुरी है तो भी बोलो कि बाबा ये बुरा है, तुम मत करो। और ये कान से छोड़ा तो ये भी गलत है। किसी का अगर बुरा हो रहा है तो आप नहीं बताओगे, ये भी अच्छा नहीं। इसका मतलब ये थोडी अच्छी आहे। अभी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली। ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती। अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्यांच्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले हे पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम। ह्या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ, जो तीसरी मूर्ति में जो मुंह में तार डाली थी, कान में उधर ही अटकी रही। इसका मतलब क्या कि समाज में अगर जो कुछ अच्छा बुरा हो रहा है वो पहले वो देखेगा, शहानिशा म्हणजे काय, ये सच है या झूठ है ये सब देखेगा, फिर दूसरे को बोलेगा, तो ये सबसे अच्छी मूर्ति है। इसका मतलब क्या है कि ये समाज का हित अच्छा देख रहा है, एकदम से फट से नहीं बोल रहा है कि तू झूठा है या तू सही है। इसका मतलब सच्चाई क्या है, झूठ क्या है, ये सब देख के वो करेगा। ये सबसे तीसरी मूर्ति का मतलब ये है, ऐसा उसने बताया। कलिंगच्या राजाला अप्पाजीचे उत्तर मिळाले। अप्पाजींनी तिन्ही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला। त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले। यानी अच्छी तरह से उनको जवाब मिला तो उन्होंने अप्पा जी को बख्शीश दिया, गिफ्ट दिया और बहुत अप्रिसिएशन किया, क्योंकि उनके जवाब अच्छे थे। बच्चों, ये लेसन में मॉरल ऑफ द लेसन, आप जो कुछ करते हो, सुनते हो, सब बात के एकदम से यकीन मत करो। अगर सुनते हो तो पहले चुपचाप सुनो। अगर किसी के बारे में है तो उसको वाया पूछो, एकदम से किसी का दिल मत दुखाओ। और तीसरी मूर्ति जो सबसे अच्छी है, अगर आपको सही में उसका सच या झूठ है वो जानने का है तो उस तरीके से जानो, पहचानो, फिर किसी के साथ बात करो। ये लेसन में कहा गया है। तर ह्या पाठाचे लेखक आहेत विलास गीते। हे बघा मुलांनो, ह्यात मूर्त्या दाखवल्या आहेत, हे अप्पाजी आहेत, हा राजा आहे, हे सगळं असं झालेलं आहे। तर थोडक्यात काय, कुठल्याही गोष्टीची शहानिशा यानी सच झूठ है तब तक हम लोग किसी को डिसीजन नहीं दे सकते, यही मॉरल ऑफ दी स्टोरी है। आता मी तुम्हाला याचे शब्दार्थ सांगते। चतुर, हुशार, कीर्ती, प्रसिद्धी, फेमस, चवदार, चविष्ट, कोबी चविष्ट असतात। कलिंग, एका राज्याचे नाव, राज्याचे नाव कलिंग आहे हा मुलांनो, राजाचे नाही। गाडीवान, वाहक, जो बैलगाडी भेटता है उसको वाहक बोलते। गाडी हाकणारा, निकृष्ट, कमी प्रतीचा, निकृष्ट म्हणजे काय, कमी प्रतीचा। अफवा, खोटी बातमी, जो फैलाते हैं ना, अफवा बोलते हैं ना, इसकी बात उसको बात तो पूरी फैल जाती है, उसको अफवा। संतुष्ट यानी समाधानी, पुरावा, दाखला, प्रूफ, हे आहे शब्दार्थ। मुलांनो, लेसन समजलं तुम्हाला? त्याची परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेमध्ये पण तत्वज्ञान सांगितलेलं आहे, चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे आपण आपल्या व्यवहार ज्ञानात, जीवनात उपयोग करतो। तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये पण असता तेव्हा फ्रेंडशी बोलताना विचार करून बोला। अगर किसी ने कुछ कहा तो उसके ऊपर तुरंत गुस्सा मत होना। वो क्या कह रहा है, क्या है, सच है कि नहीं, झूठ है कि नहीं, ये सब पहले देख के फिर आप उसके ऊपर ब्लेम करो। यही इसका लेसन का मॉरल है। थैंक यू।